गावच्या घराला चुलीशिवाय शोभा नाही हो. गेले कित्येक दिवस झाले आपली जी चूल आणि पडवी आहे ना, ते सगळं व्यवस्थित नीटनेटकं करायचं ना विचार माझ्या मनात चालू होता आणि फायनली आजचा दिवस तो आलेला आहे. तर सगळ्यात आधी इथे चूल आहे ना, ती लिपून घेतली आणि सुकत ठेवली. त्याच्यानंतर चुलीवरची जी काही पाणी गरम करायची भांडी आहेत ना, 2 भांडी आहेत आपल्याकडे. ती घासायला सुरुवात केली आणि घासायला मी कुठं घेतलं, तर आपल्या केळीच्या इथेच. म्हणजे सगळं जे काही पाणी वगैरे वेस्टेज होईल ना, ते सगळं डायरेक्ट म्हटलं केळीलाच जाईल आणि तिथे भांडी घासून घेतली. त्याच्यानंतर घासलेली भांडी आहेत ना, लिपायला सुरुवात केली. मग त्याच्यावरती माती अगोदर लावून घेतली आणि त्याच्यानंतर चुलीची राख असते ना, ती लावून घेतलेली आहे आणि माती, राख लावली ना, की भांडी आपली जास्त अशी काळी होत नाही आणि जरी काळी झाली ना, तरी पण ती घासल्यानंतर लगेच आहे ना स्वच्छ होतात. तर इथे ते भांडं आहे ना पातेलं स्टीलचं ते घासून घेतलं, त्याला माती लिपून घेतली. आता हे भांडं आहे आपलं टोप आहे ते पण घासून त्याला माती लिपून घेतली आणि सुकत ठेवलं. आणि हे सगळं होईपर्यंत म्हणजे अर्धा पाऊण तासामध्ये सगळं झालं व्यवस्थित. चूल पण सगळी सेट करून घेतली आणि अशी बघा पडवी आपली आता छान झालेली आहे. तुम्हाला कसं वाटलं? सगळ्यांनी जरूर